नमस्कार. कढईमध्ये तेल तापलं बघा. ह्याच्यामध्ये टाकलं जिरं मोहरी तडतड करायली. आता ह्याच्यामध्ये टाकलं बघा कांदा, डाळ व शेंगदाणे. याला आता व्यवस्थित तळून घेऊया. आणि हे मुरमुरे भिजवले याच्यामध्ये टाकले हळद आणि मीठ. आणि हे कांदा शेंगदाणे व्यवस्थित तळून झालं. आता याच्यामध्ये टाकूया हे भिजवलेले मुरमुरे आणि याला व्यवस्थित परतून घेऊया. मैत्रिणींनो, आमच्या गावाला मी गेले होते तर तेव्हा एक छोटी मुलगी रस्त्यानं जात असती. तर मग एक आजीबाई विचारती, काय बाई कुठं चालली, तुझं नाव काय? ती खूप छान उत्तर देती, सुशीला.